ठरलं तर मग या आजच्या भागात आपण बघणार आहोत. अर्जुन रडत असताना तिथे प्रतापराव येतात आणि त्याला धीर देत म्हणतात, अर्जुन तू काही काळजी करू नको, सायली लवकरच बरी होऊन घरी येईल, तिला तुझ्या प्रेमासाठी यावंच लागेल असे म्हणून ते त्याला खाली बसण्यासाठी घेऊन जातात. इकडे तन्वी घरी पोचते. घरी पोचल्यानंतर तिला नागराजचा फोन येतो. ती विचार करते, आता यांना कसं सांगू मी की प्रतिमाला मारण्याचा प्लॅनचा बट्ट्याबोळ झालाय ते, पण सांगावं तर लागेल असं म्हणून ती घाबरत घाबरत फोन उचलते आणि हॅलो म्हणते. तर इकडे नागराज म्हणतात, हॅलो काय हॅलो, किती वेळ लावलास फोन उचलायला, आज काय माहिती आहे ना, आज दहीहंडीचा दिवस आहे, प्रतिमाला मारण्याचा दिवस आहे, आपल्यात सातत्याने कम्युनिकेशन झालं पाहिजे. तिकडे सुभेदार दहीहंडीला गेल्यानंतर आपल्याला इकडे प्रतिमाला मारण्याचा प्लॅन करायचा आहे, त्याच्यामुळे आपल्यामध्ये सातत्याने कम्युनिकेशन राहिलं पाहिजे. सगळे सुभेदार दहीहंडी फोडायला बाहेर गेले की लगेच मला मेसेज करायचा, आपला माणूस तयारच आहे, आपला माणूस तिथे येईल, तू त्याला सिग्नल द्यायचं असं म्हणल्यानंतर तन्वी म्हणते, एक मिनटं थांबा, उगीच तोंडाची वाया घालवू नका, आपला प्लॅन कॅन्सल होणार आहे. तर तिथे महिपतसुद्धा असतो, फोन स्पीकरवर असतो. महिपत ओरडतो, प्लॅन कॅन्सल म्हणजे काय असं ओरडतो. त्यात तन्वी घाबरते आणि म्हणते, हे बघा, यात माझी काहीही चूक नाही आहे, सुभेदारांच्या घरामध्ये हे सगळं झालेलं आहे. ती सगळी झालेली घटना सांगते. तिला खूप लागलंय, कानातून रक्त येते, बेशुद्ध झाली आहे. मग अशा अवस्थेत सुभेदारांच्या घरी दहीहंडी कशी होणार. नागराज तिला विचारतो, अशी कशी ती जिन्यावरून खाली पडली. तर ही तन्वी घाबरते. ही म्हणते, काय नाही, आमच्यात जरासं भांडण झालं, माझं फक्त बोट लागलं तर ती खालीच पडली. महिपत तिला म्हणतो, तुझ्या डोक्यात काय पाणी झाले की काय, आज आपलं काय ठरलं होतं, तू काय ही नळावरची भांडणं करत बसली. त्यात तन्वी म्हणते, नळावरची नाही, मी जिन्यावरची भांडणं करत होते. महिपत पुढे म्हणतो, जे ठरलं होतं ते आज करायचं. पोरी नीट ऐक, तुला जे काय करायचे ते कर, पण प्रतिमा बाहेर आली पाहिजे आणि जे आज ठरलंय ते होणारच आहे असं म्हणून फोन कट करतात. इकडे चैतन्य हॉस्पिटलमध्ये डब्बा घेऊन येतो आणि अर्जुन जवळ येऊन म्हणतो, कॅफेटेरियामध्ये जाऊन थोडं थोडं खाऊन घ्या. तर अर्जुन नाही म्हणतो. मग चैतन्य म्हणतो की अर्जुन, तू जर काही खाल्लं नाहीस तर काका आणि मावशी हे पण काही खाणार नाही. मग अर्जुन उठतो आणि कल्पना आणि प्रतापरावांकडे जाऊन म्हणतो की तुम्ही दोघे काहीतरी थोडं थोडं खाऊन घ्या. प्रतापराव म्हणतात, जोपर्यंत सायलीला शुद्ध येत नाही तोपर्यंत कसं घशाखाली अन्न जाईल असं म्हणतात आणि जेवायला नकार देतात. इकडे घरी काय होतं, प्रतिमा सारखी सायलीला शोधत असते. ती वरती तिच्या रूमजवळ जाऊन शोधते, घरात खाली किचनमध्ये शोधते, सगळीकडे शोधत असते. पूर्ण आजीचं आपले देवावर पाणी सोडण्याचं काम चालू असतं आणि हिचं आपलं शोधायचं काम चालू असतं. ही सायलीला सगळ्या घरभर शोधून झाल्यानंतर ती आपली परत आपल्या खोलीमध्ये निघून. मी विचार करते, दहीहंडी तर नक्कीच होणार, पण प्रतिमा एकटी सापडणार कशी, तिला काय प्लॅन करायला पाहिजे की ती जेणेकरून बाहेर जाईल हा विचार करत असते. तितक्या तिथे अस्मिता येते आणि अस्मिता म्हणते तिला की तन्वी, तू कसला इतका बाकीच्यांसारखं विचार करते, तुला सायलीचं टेन्शन आलं का. तर तन्वी बोलते, छे, मला सायलीचं टेन्शन नाही आलं, मला माझ्या आईचं टेन्शन आलं आहे. अगं, तिला ती सायली आजारी आहे ना, मग तिचं अवस्था कशी झाली असेल. तर अस्मिता म्हणते, काय अगं, प्रतिमा आत्याला कोणी सांगितलंच नाही, म्हणजे पूर्ण आजीनी आणि तुझ्या बाबांनी प्रतिमा आत्याला दुसरंच कारण सांगितलं आहे की तिची मैत्रीण आजारी आहे आणि सायली त्यासाठी गेली आहे. प्रतिमा आत्याला खरं कारण माहीत नाही. हे समजल्यानंतर त्या नालायक तन्वीच्या मनात काय येतं, मग काहीतरी प्लॅन करायचा विचार येतो. इकडे ही तन्वी काय करते, प्रतिमाला शोधत जाते आणि प्रतिमाच्या मागे जाते आणि म्हणते, आई. तर प्रतिमा तिला बघून पुढे घाबरत जाते, पुढे पळायला लागते. तर ही म्हणते, नाही, जवळ येणार नाही, तुला काही हात लावणार नाही, पण मला सगळ्यांची काळजी वाटते ना गं, बाहेर सगळे खूप अपसेट आहेत. मग ती सगळं सांगायला सुरुवात करते. तिच्या डोक्यात वेगळाच प्लॅन शिजत असतो. ती म्हणते, अगं सायली, मला सायलीची खूप काळजी वाटते, सायलीला खूप लागले ना, सायली बेशुद्ध आहे, तिच्या डोक्यातनं तिच्या कानातनं रक्त येतंय, मग डॉक्टरांनी सांगितलंय ती जगणार नाही, ती मरेल असं म्हणून. ती म्हणते, डॉक्टर म्हणतात की काहीच सांगता येत नाही, सायलीला शुद्ध येईल की येणार नाही, हे सगळं काहीच सांगता येत नाही. मग प्रतिमा घाबरून विचारते, काय
काय म्हणजे काय झालं आहे सायलीला, असं खुणेने तिला विचारते. तर म्हणते, ही सांगते की ती जिन्यावरून खाली पडली आणि तिच्या कानातनं रक्त आलं आणि ती बेशुद्ध झाली. मग ही पुढे म्हणते, सायलीच्या डोक्याला खूप मार लागला आहे, काय होईल काहीच सांगता येत नाही. मग प्रतिमा काय म्हणते की मला तिथे घेऊन चल. खुणेने तिला सांगते की मला तिथे घेऊन चल. मग ही म्हणते, तुला कसं नेणार मी, हे बघ हे पूर्ण आजी आणि बाबा नुसते रडत बसलेत, तुला घेऊन जायचं तर ते फक्त रडतायत, असं म्हणते. आणि तिला सांगते, अगं हे सिटी हॉस्पिटल खूप दूर आहे ना, ST स्टँडच्या पण पुढे, असं तिला खुणवायचं असतं की तू तुझी जा, म्हणजे हिचा खून करायला बरं, असं म्हणून तिला सांगते की आपल्यापासनं सिटी हॉस्पिटल खूप दूर आहे, ST स्टँडच्या पण पुढे आहे, मग तिथं कसं तुला मी घेऊन. मग हे सगळं ऐकल्यानंतर प्रतिमा घाबरते. घाबरल्यानंतर तन्वी तिथून निघून जाते म्हणजे बाहेर जाऊन ती लपून बसते. आणि इकडे काय होतं, प्रतिमा लगेच तिला सिटी हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी बाहेर पडते आणि तिथनं तन्वी तिला बघते, म्हणते, जा प्रतिमा जा, जीले म्हणजे मरले आपली मौत, असं म्हणून हसते. इकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बाहेर येतात आणि अर्जुन पॅनिक होऊन त्यांना विचारतो, दादा माझी बायको कशी आहे. तर डॉक्टर म्हणतात की अजून तरी काही सांगू शकत नाही. तो विचारतो, ती शुद्धीवर आली की नाही. डॉक्टर म्हणतात, याबद्दल मी काहीही सांगू शकत नाही. मग तो ओरडून विचारतो, अजून कसं तुम्ही सांगू शकत नाही, अजून ट्रीटमेंट का सुरू केली नाही आहे तुम्ही, काय झालं आहे तिला, असं म्हणून तो ओरडून बोलतो. तर तिथे अश्विन येतो आणि डॉक्टर अश्विनला म्हणतो की यांना प्लीज समजून सांगा. पुढे अश्विन म्हणतो की दादा हे बघ, वहिनीचे सगळे रिपोर्ट आलेत पण आम्हाला त्यात क्लॅरिटी मिळत नाही, ती शुद्धीवर काय येत नाही हे आम्हाला कळत नाही आहे. तो पुढे म्हणतो की अशा मेडिकल कंडिशनमध्ये खूप साऱ्या ट्रीटमेंट करायला लागतात आणि दादा पुढे ट्रीटमेंट सुरूच आहे ना, पुढे चालूच आहे. आता त्यावर वहिनी किती रिस्पॉन्ड करते ना, यावर आमची पुढची ट्रीटमेंट ठरते. मग अश्विन म्हणतो, दादा तू फक्त पेशन्स ठेव. तर अर्जुन ओरडून बोलतो, किती पेशन्स ठेवू, पेशन्स ठेवून मला कंटाळा आला आहे, मला आतमध्ये जायचं आहे, असं अश्विनकडे हट्ट करतो. मग हट्ट केल्यानंतर अश्विन काय करतो, अर्जुनला ICUमध्ये घेऊन जातो. ICUमध्ये गेल्यानंतर अश्विन म्हणतो, मी बाहेर थांबतो. मग अर्जुन काय म्हणतो, अर्जुन रडत सायलीला बोलतो, सायली प्लीज उठा मिसेस सायली, मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत, तुम्ही माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तो म्हणतो, फक्त मिसेस सायली एकदा उठा आणि माझ्याशी बोला, मला दुसरं काहीही नको, असं म्हणून तो रडतो. मालिकेचे पुढचे अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.